मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. फडणवीसांनी घेतली माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची भेट. ठाण्यात परिवहन विभागाच्या मराठी भाषा पाठ्यक्रमाच्या सांगता समारंभाला भाजप नेत्यांची दांडी. निमंत्रण असूनही मंत्री गणेश नाईक, माधुरी मिसाळ अनुपस्थित. एनडी स्टुडिओचा ताबा राज्य सरकारकडे. मंत्री आशिष शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार. चित्रीकरण शुल्कामध्ये 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत. कोल्हापुरातील सैनिक टाकळीच्या प्रस्तावित MIDCला स्थानिकांचा विरोध. उद्योगमंत्र्यांनी उद्या बोलावली तातडीची बैठक. माळशेज घाट भोरांडे परिसरामध्ये पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी वळवणार का? खासदार अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल. मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान लाद्यांचा गठ्ठा कोसळला. सरकारच्या या काळामध्ये लोकांच्या जीवाची किंमत शून्य झाली आहे का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. कोल्हापूरमध्ये अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यावर महत्त्वपूर्ण बैठक. बाधितांना योग्य मोबदला देणार. आमदार राजेश क्षीरसागरांचं आश्वासन. गणेशोत्सवापूर्वी प्रीकास्ट जिओ पॉलिमर तंत्रज्ञानानं रस्त्यांवरचे खड्डे बुजवा. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व पालिकांना निर्देश. नागपंचमीनिमित्त रुक्मिणी मातेला खास शृंगार. हिरे माणक्यांच्या पारंपरिक दागिन्यांनी रुक्मिणी माता नटली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुण्याच्या इंदापूरमध्ये नागपंचमीनिमित्त 16 फूट लांबीची वावडी उडवली. हिंगणेवाडीच्या विघ्नहर्ता ग्रुपनं जपली पारंपरिक प्रथा. हलगीच्या गजरामध्ये वावडीची मिरवणूक. सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये जिवंत नागपूजेची प्रथा पुन्हा सुरू. तब्बल 23 वर्षांनंतर 41 ठिकाणी जिवंत नागांची पूजा. बेस्ट कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशारा. प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी. उत्तराखंडमधील चमोलीमध्ये भूस्खलन. पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला. भूस्खलन झाल्यामुळे परिसरातील अनेक घरांचं नुकसान. डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्यामुळे परिसरातल्या लोकांचे प्रचंड हाल. गुजरातच्या खेडामधील 2 गावांना जोडणारा पूल कोसळला. मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबाभोवती असलेली माती आणि भराव खचल्यामुळे पूल कोसळला त्यावेळी कोणतंही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.